आता पाहूयात टॉप 9 राजकीय बातम्या। प्रथम जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाहीर। श्री क्षेत्र देहूमध्ये लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तुकाराम बीज सोहळ्याच्या निमित्तानं पुरस्कार प्रदान करण्यात येणार। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीसांना द इंडस आंत्रप्रेन्युअर्स पुरस्कार, पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रामधील कामगिरीबद्दल सत्कार। आयआयटीच्या धर्तीवर मुंबईमध्ये आयआयसीटीची स्थापना होणार। आयआयसीटीला फिल्म सिटीमध्ये जागा देणार, तर केंद्र सरकार आयआयसीटीसाठी 400 कोटी देणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिल्लीमध्ये घोषणा। औरंगजेबाची कबर संरक्षित करण्याची गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंची थेट लोकसभेत मागणी। रवींद्र दंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपचे पुण्यातील स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती, तर चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना वाट टाळण्याचा सल्ला, सूत्रांची माहिती। शक्तीपीठ महामार्गासाठी सत्ताधाऱ्यांनी ठेकेदाराकडून पैसे घेतले, संजय राऊत यांचा आरोप। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीमध्ये सिद्दीकींचं नाव आघाडीवर, पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सिद्दीकींना संधी देण्याची इच्छा, मात्र काही नेत्यांचा सिद्दीकींच्या नावाला विरोध, सूत्रांची माहिती। खालापूर पोलीस ठाण्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंच्या विरोधात तक्रार, भूखंड लाटण्यासाठी महेंद्र थोरवेंकडून धमकी आल्याचा अभिनेत्री हेमांगी राव यांचा आरोप। महेंद्र थोरवे शिंदेच्या शिवसेनेचे कर्जतचे आमदार बिल्डर दीपक वाधवान विरोधातही तक्रार दाखल, कांड्रोली गावामधल्या जमिनीवरून वाद। रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी 10 दिवस पूर्ण, अद्याप आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश नाही। पोलीस जर दुर्लक्ष करत असतील तर ते दुर्दैव, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया।